श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीचा जातकनो, तुम्ही ज्याची कल्पनाही केली नसेल असा काळ तुमच्या जीवनात येणार आहे. आणि केवळ एक साधी भविष्यवाणी नाही, ही आहे जगप्रसिद्ध भविष्यवेती बाबा वांगा यांनी तुमच्या राशीसाठी केलेली एक अद्भुतपूर्व भविष्यवाणी. या वर्षाचे शेवटचे 2 महिने, नोव्हेंबर आणि डिसेंबर, हे केवळ कॅलेंडरवरील महिने नाहीत, तर हे तुमच्या 7 पिढ्यांसाठी लक्षात राहणारे एक अभूतपूर्व पर्व असणार आहे. कारण या काळात शनी आणि राहूचा योग तुमच्या जीवनात तांडव सुरू करणार आहे. आणि तो तांडव तुम्हाला संधी देईल की फक्त अपयशच तुमच्या नशिबात येईल, हे आपण यापुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्यासोबतच तुमच्या 9 ग्रहासह 33 कोटी देवी देवता तुमच्या आयुष्यात एक ऐतिहासिक अनपेक्षित बदल घडवणार आहेत. तुम्ही विचार कराल की या संपूर्ण वर्षात जे घडलं नाही ते आता कसे झाले. या भावनिक संकटातून मार्ग काढणे अत्यंत आवश्यक असले तरी याच काळात नशिबाचे दुसरे दार उघडणार आहे. कारण जेव्हा ग्रहाचे तांडव सुरू असते तेव्हा ते संपत्तीचे दरवाजे उघडतात आणि या परिस्थितीत तुम्हाला अकस्मात अथांग धनलाभ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे अनेक वर्षापासून अडकलेला पैसा असो किंवा व्यवसायातील मोठी संधी असो, प्राप्त होणं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तथापि ही दोन्ही टोकं तुमच्या आयुष्यात एकाच वेळी येणार असल्याने मोठा विरोधाभास निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही एका बाजूला संपन्न व्हाल तर दुसरीकडे भावनिकदृष्ट्या एकाकी पडाल. मित्रांनो, हे 2 महिने तुमच्या आयुष्यातील 10 मोठ्या भयानक अविश्वसनीय घटना घडणार आहेत. एका बाजूला तुम्हाला अथांग धनलाभ होईल, ज्यामुळे तुम्ही अनेक वर्षाची कमाई एका क्षणात करू शकता आणि तुमचे कर्जाचे डोंगर दूर होतील. पण दुसऱ्या बाजूला ही ग्रहदशा तुमच्याकडून सर्वात प्रिय गोष्टी हिरावून तर घेणार नाही ना, याची भीती मात्र तुम्हाला नक्कीच राहील. मित्रांनो, हा काळ तुम्हाला समृद्धीच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो किंवा तुमच्या संपूर्ण आयुष्यात केलेली मेहनत एका क्षणात मातीमोल करू शकतो. तुमच्या आयुष्यात हे मोठे, निर्णायक आणि भयानक बदल होण्याआधीच वेळी सावध राहा. आणि हे 2 महिने तुम्हाला काय देणार, तुमच्याकडून काय हिरावून घेणार, हे जाणून घेण्यासाठी या भविष्यवाणीचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. तर मंडळी, तुमच्यावर आलेले हे सर्व संकट दूर होण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून मात्र कमेंटमध्ये भक्तिभावानं श्रद्धेनं संकटमोचन महाबली जय हनुमान कृपा ठेवा असे नक्की लिहा. तर शनी राहूचा जो तांडव योग आहे तो काय बदल करणार हे बघूया. की ज्योतिषशास्त्रात शनी ग्रह हा कर्म, न्याय, शिस्त, कठोर परिश्रम याचे प्रतिनिधित्व करतो. तर राहू हा भ्रम, आकस्मिकता, भौतिक आकांक्षा आणि अनपेक्षित मोठे बदल घडवून आणणारा मानला जातो. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये कुंभ राशीच्या जीवनात या 2 शक्तिशाली ग्रहाचा योग तांडव सुरू करणार आहे. हा तांडव म्हणजे केवळ लहानसहान चढउतार नव्हे, तर तुमच्या आयुष्याचा पाया हादरून टाकणारा एक अत्यंत अस्थिर अभूतपूर्व घटनाची मालिका असेल. विशेषतः कुंभ राशीचे लोक शनीच्या प्रभावाखाली असल्याने त्यांना त्यांच्या कर्मसिद्धांताचे फळ त्वरित व तीव्रतेने मिळेल. परंतु राहूच्या प्रभावामुळे हे बदल इतके आकस्मिक असतील की तुम्हाला विचार करायला वेळ सुद्धा मिळणार नाही. या तांडवाचा सर्वात मोठा विरोधाभासी परिणाम म्हणजे आकस्मिक धनलाभ होण्याची प्रचंड शक्यता. राहूच्या प्रभावामुळे अनेक वर्षापासून अडकलेला पैसा, अनपेक्षित वारसा किंवा एखाद्या धोकादायक पण फायदेशीर गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. एका क्षणात कर्जाचे डोंगर दूर होण्याची आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची ही संधी आहे. मात्र या भौतिक संपत्तीमागे एक मोठा भावनिक आणि मानसिक तणाव दडलेला आहे. शनीची एकाकी वृत्ती, राहूची अस्थिरता यामुळे तुम्ही एका बाजूला प्रचंड श्रीमंत व्हालच, पण दुसऱ्या बाजूला कुटुंबात किंवा प्रेम संबंधात गैरसमज, संशय, मोठे तणाव निर्माण होऊन तुम्ही भावनिकदृष्ट्या एकाकी पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी या राहू शनीच्या तांडव योगाला तुमच्याकडून सर्वात प्रिय गोष्टी हिरावून घेणार असल्याचा संकेत देतोय. की ही प्रिय गोष्ट भौतिक संपत्ती नसून तुमचा विश्वास, तुमचे आरोग्य किंवा एखादे अत्यंत जवळचे नातेसंबंध असू शकतात. राहू नेहमीच मोठ्या बदलासाठी प्रेरणा देतो आणि शनी कठोर निर्णय घेण्यास भाग पाडतो. म्हणूनच या काळात नोकरी, व्यवसायात मोठे निर्णायक बदल अचानक नक्कीच होतील. पण या बदलामुळे एकतर तुम्ही समृद्धीच्या शिखरावर पोहोचाल किंवा तुमच्या संपूर्ण आयुष्यात केलेली मेहनत एका क्षणात मातीमोल होऊ शकते. म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांनी या 2 महिन्यात प्रत्येक निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावा आणि ग्रहाच्या या तांडवाला सामोरे जाण्यासाठी मानसिकरित्या सुद्धा तयार राहावं. त्यासोबतच मित्रांनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये कुंभ राशीच्या जीवनात केवळ शनी राहूचा तांडवयोगच नाही, तर शनी
आणि गुरुचा एकत्र येऊन अत्यंत शुभ आणि कल्याणकारी योग देखील सक्रिय होतोय. हा योग तुमच्यासाठी एक आशेचा किरण आणि नशिबाचे दार ठोठावणारा असेल. जेव्हा शनीच्या कठोर परिश्रमाला आणि शिस्तीला गुरुचा ज्ञान आणि भाग्याचा आशीर्वाद जेव्हा मिळतो, तेव्हा व्यक्तीच्या जीवनात धैर्य, मोठी आर्थिक वाढ होते. हा योग तुमच्या बुद्धिमत्तेला योग्य दिशा देईल आणि तुमच्या मेहनतीचे फळ प्रचंड मोठ्या स्वरूपात मिळण्याची खात्री देईल. विशेषतः ज्यांनी प्रामाणिकपणे कष्ट केले आहेत त्यांच्यासाठी हा काळ अथांग धन लाभ घेऊन येणार आहे. गुरु जो बृहस्पती आहे हा धन आणि विस्ताराचा नैसर्गिक कारक असल्याने या योगामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. अनेक वर्षापासून अडकलेला पैसा असो किंवा कायदेशीर अडचणीमुळे थांबलेली मालमत्ता असो अचानक तुमच्या हातात येईल. या कल्याणकारी योगामुळे तुमचे मोठे मोठे कर्जाचे डोंगर सुद्धा एका झटक्यात दूर होतील आणि तुमच्यावरचे आर्थिक ओझे कमी होतील. व्यवसाय व नोकरी करणाऱ्याच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाला ज्ञानाला मोठे महत्त्व प्राप्त होईल. यामुळे व्यावसायिकांना नवीन मोठा दीर्घकाळ फायदेशीर ठरणारा करार मिळू शकतो. थोडक्यात तुमच्या अनेक वर्षाची आर्थिक तळमळ या 2 महिन्यात पूर्णत्वास जाऊन आर्थिक पाया मजबूत होऊ शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, शनी गुरुचा हा योग तुमच्या आयुष्यात केवळ पैसाच नाही तर धैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा देखील देऊ शकतो. या काळात तुमचे निर्णय योग्य ठरतील, तुमची समाजात एक सकारात्मक ओळख निर्माण होईल. तुम्ही जे काही नवीन काम सुरू कराल त्याला गुरुच्या कृपेने यश मिळेलच आणि तुमच्या आयुष्यात जे घडेल ते पाहून तुम्हाला वाटेल या संपूर्ण वर्षात जे नाही घडलं ते आता कसे झाले, कारण हा योग तुमच्या नवग्रहासह 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद घेऊन आलेला आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक ऐतिहासिक अनपेक्षित बदल घडून येईल. हा काळ तुमच्या भविष्यातील यशाचा भक्कम पाया रचणारा देखील असेल. त्यासोबतच चौथी घटना म्हणजे कुंभ राशीच्या लोकांनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील ग्रहाचे तांडव तुमच्या जीवनात एक अत्यंत भयानक विरोधाभास घेऊन येणारे आहेत. कारण या बाजूला शनी गुरु आणि शनी राहूच्या अथांग भौतिक संपन्नता आणि आर्थिक यश मिळणार आहे, तर दुसऱ्या बाजूला शनीची एकांतप्रियता आणि राहूचा भ्रम, संशयाचा प्रभाव तुमच्या भावनिक जीवनावर आणि जवळच्या नातेसंबंधावर गंभीर आघात करणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या शिखरावर उभे असताना तुमच्या आजूबाजूला कोणीही नाही अशी भावना तीव्र होईल आणि याच काळात तुम्ही भावनिकदृष्ट्या एकाकी पडाल. कारण संपत्तीच्या वाढीबरोबरच जवळच्या लोकांमध्ये गैरसमज तुमच्याबद्दल मत्सर वाढण्याची शक्यता आहे आणि या यशामुळे होणारे एकटेपण तुम्हाला सर्वात जास्त त्रासदायक ठरू शकते. लव्ह लाईफ बद्दल बोलायचं झालं, अशा काळात लव्ह लाईफ आणि नात्यामध्ये कौटुंबिक संबंधावर मोठे निर्णायक बदल होणार आहेत. ग्रहाच्या तीव्र प्रभावामुळे प्रेम संबंधात आणि वैवाहिक जीवनात अचानक संशय, वादविवाद किंवा गैरसमजाचे वातावरण निर्माण होईल आणि राहूची छाया तुमच्या नात्यामधील स्पष्टता हिरावून घेऊ शकते. तर शनीच्या कठोर नियमामुळे नात्यामधील गोडवा कमी होऊन जबाबदारीचे ओझे वाढू शकते. तुमचा जोडीदार, कुटुंब, अत्यंत जवळची व्यक्ती तुमच्या यशाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे विश्वासाला तडा जाऊ शकतो. हेच ते महासंकट आहे जिथे तुम्ही जगात जिंकलात तरी तुमच्या घरातील मनातील शांतता गमावून तुम्ही बसू शकता. त्यासाठी एक सावधगिरीचा सल्ला देतोय की या ग्रहाच्या तांडवाचा अत्यंत महत्त्वाचा आणि भीतीदायक संकेत म्हणजे ग्राहकाकडून तुमची सर्वात गोष्ट प्रिय हिरावून घेणे. ही गोष्ट तुमचे आरोग्य, तुमची वेळ किंवा तुमचे अत्यंत विश्वासाचे नाते असू शकते. वर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही या काळात फक्त पैसा आणि यशाच्या मागे धावत राहिलात तर तुमच्या जवळची व्यक्ती जी तुमच्यासाठी सर्वात प्रिय आहे ती तुमच्यापासून दुरावण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच या भावनिक संकटातून मार्ग काढणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्यासाठी. तुम्ही जितके भौतिकदृष्ट्या संपन्न व्हाल तितके जाणीवपूर्वक तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि जोडीदाराला वेळ दिला पाहिजे. या 2 महिन्यात यशासोबतच नात्याला जपण्याचे आव्हान स्वीकारणे हे कुंभ राशीच्या लोकांसाठी मोठे कर्म असणार आहे. नोव्हेंबर डिसेंबर महिना कुंभ राशीच्या लोकांवर शनी राहूचा जो तांडव योग आहे याचा थेट तीव्र परिणाम त्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता देखील आहे. राहू हा आकस्मिक आणि गुप्त समस्येचा कारक आहे, तर शनी दीर्घकाळ चालणाऱ्या व्याधी आणि दुर्लक्षित शारीरिक त्रासांना प्रोत्साहन देतो. त्यामुळे प्रचंड आर्थिक यश, भावनिक तणाव यामुळे येणारा मानसिक आणि शारीरिक ताण तुम्हाला जाणवेल. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर भयानक अनपेक्षित परिणाम होईल. जर तुम्ही या काळात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर मोठे निर्णायक बदल सकारात्मक असूनही त्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला मात्र शारीरिक क्षमता कमी पडू शकतात. म्हणून या 2 महिन्यात
आरोग्याच्या प्रत्येक लहानशा गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष नक्कीच द्या. हा काळ केवळ ग्रहाच्या स्थितीचा खेळ नाही, तर तुमच्यासाठी कर्मसिद्धांत सुद्धा आहे, जो देवाचा संकेत घेऊन आलाय. या 2 महिन्यात तुम्ही केलेले चांगले किंवा वाईट कर्म याचे फळ तुम्हाला त्वरित आणि तीव्र स्वरूपात मिळेल. जसं की शनीला कर्माचा दाता म्हणतात, तर तो न्यायप्रिय असतो. तुमच्या भूतकाळातील कष्ट, दानधर्म किंवा इतरांना दिलेले दुःख यानुसार तुम्हाला याच काळात फळ मिळेल. जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुमचे आर्थिक यश किंवा प्रगती निश्चितच आहे. पण जर तुमच्या मार्गात गैरव्यवहार असेल तर ग्रहाच्या तांडवात तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते. तुम्हाला अचानक वाटेल की या संपूर्ण वर्षात जे घडले नाही ते आता कसे घडले. याचे उत्तर तुमच्या संचित कर्मात म्हणजे मागच्या कर्मात दडलेले असेल. मित्रांनो, या 2 महिन्यात तुमच्या आयुष्यात येणारे ऐतिहासिक अनपेक्षित बदल केवळ ग्रहाच्या स्थितीमुळे नाही, त्यामागे ग्रहाच्या नवग्रहासह 33 कोटी देवी देवतांचा हस्तक्षेप असणार आहे. हा तांडव योग तुम्हाला भौतिक भावनिक दोन्ही स्तरावरती प्युरिटी शुद्धता देण्याचं काम करेलच आणि तुमच्या आयुष्यात एक आध्यात्मिक जागृती सुद्धा देईल. देवाचा संकेत आहे की तुम्हाला मिळालेला प्रचंड धन संपदेचा उपयोग केवळ स्वार्थासाठी न करता इतरांच्या कल्याणासाठी करा. जेव्हा ग्रहाचे तांडव सुरू असते तेव्हा ते व्यक्तीला अहंकारापासून दूर ठेवतात, नम्रता, दान, धर्माचे महत्त्व शिकवतात आणि या काळात धार्मिक कार्यावर लक्ष केंद्रित करावं, योग्य कर्मावर विश्वास ठेवणे हेच तुम्हाला संकटातून मार्ग काढण्यासाठी, यशाचा उपयोग घेण्यासाठी आवश्यक ठरणार आहे. त्यासोबतच कुंभ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने त्यांच्या करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक असणार आहेत. शनी राहूचा तांडयोग असो किंवा शनी गुरुचा कल्याणकारी योग असो, या दोन्हीच्या एकत्रित प्रभावामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात एकाच वेळी 10 मोठ्या अविश्वसनीय घटना घडतील. एकीकडे तुमच्या अनुभवाला, ज्ञानाला गुरुच्या कृपेने प्रचंड मागणी येईल, ज्यामुळे तुम्हाला पदोन्नती, मोठी जबाबदारी किंवा परदेशातील कामाची संधी मिळू शकते. म्हणजे तुमच्या अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ या 2 महिन्यात तुम्हाला मिळेलच. यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्याची ही सुवर्ण संधी आहे. तुमच्या कामाचे कौतुक होऊन तुमचे सामाजिक व्यावसायिक स्थान सुद्धा उंचावेल. पण राहूचा प्रभाव तुमच्या व्यवसायात आकस्मिक मोठी डील किंवा भागीदारी घेऊन येऊ शकतो. व्यावसायिकांसाठी हा काळ अकल्पित आणि धोकादायक गुंतवणूक करण्याचा असू शकतो, ज्यातून मोठे धन लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र येथे धोक्याची घंटा आहे मित्रांनो. राहूच्या प्रभावामुळे तुम्ही अति आत्मविश्वासी आणि अवैध मार्गाचा अवलंब करू शकता. त्यामुळे करिअरमध्ये मोठा धोका होऊ शकतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास नोकरी सोडणे किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे अत्यंत अचानक तुमच्या आयुष्यात घडेल. हे निर्णय तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकेल. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या आयुष्यात हे निर्णायक वेळ असेल जिथे तुम्ही घेतलेला एक निर्णय तुमची संपूर्ण आयुष्याची कमाई एका क्षणात मातीमोल करू शकतो किंवा एका क्षणात तुम्हाला अथांग संपत्तीचा मालक सुद्धा बनू शकतो. त्यामुळे वेळी सावध राहा आणि या 2 महिन्यात 10 महत्त्वाच्या ज्या घटना तुम्हाला सांगितल्यात, त्याला एका बाजूला मोठा आर्थिक करार आहे, पदोन्नती आहे, कर्जमुक्ती आहे, अडकलेल्या पैशाची प्राप्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला नोकरी गमावण्याचा धोका सुद्धा आहे. भागीदारीतील आत्मविश्वास, गुंतवणुकीतील मोठा धोका, कामातील भावनिक एकांकीपणा या संकटाचा सामना तुम्हाला करावाच लागेल. या काळात तुमच्या कामात न भूतो न भविष्यती असे यश मिळेल. पण त्याच वेळी यशाचे पारडे सांभाळताना तुम्हाला योग्य अयोग्य कर्माची निवड करावी लागेल. म्हणूनच करिअर असो, व्यवसाय असो, या बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी सखोल विचार करा. कायदेशीर बाबी तपासा, लोकांना दिलेले वचन पूर्ण करा. हेच तुम्हाला या तांडवातून सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यासाठी अत्यावश्यक आहेत. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात जे मोठे निर्णायक भयानक बदल होण्याआधीच वेळी सावध राहणे अत्यंत गरजेचं आहे. नोव्हेंबर डिसेंबर हे 2 महिने केवळ संधीचे तांडव नव्हे तर महासंकटाची मालिका घेऊन येत आहेत. तुम्ही एका बाजूला अथांग संपत्तीच्या शिखरावर पोहोचाल तर दुसरीकडे भावनिक एकाकीपणाच्या खोल दरीत पडण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही भावनिक आरोग्यविषयक आव्हाने नक्कीच येतील, पण हा काळ तुम्हाला शिखरावर घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. शनी गुरुचा कल्याणकारी योग तुमच्या मेहनतीला, प्रयत्नाला मोठे यश देईल. तुमच्या कर्जाचे डोंगर दूर होतील. अनेक वर्षापासून अडकलेला पैसा अचानक परत येईलच. हा काळ तुमच्या जीवनात एक अभूतपूर्व सकारात्मक बदल घडून आणतोय. कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ भीतीचा नाही तर तुमच्या स्वप्नपूर्तीचा आहे. पुढे या संधी स्वीकारा आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवा. शुभ संधीचा लाभ घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण भक्तिभावना, श्रद्धेनं
जय श्री स्वामी समर्थ, जय भोलेनाथ, जय माता लक्ष्मी, कृपा ठेवा असे लिहा. आणि अशा सकारात्मक अचूक भविष्यवाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.